आज आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध विषयक 1 तासाच्या आत होणारी सात्विक कांदा लसूण विरहित थाळी बघणार आहोत। ही पितृपक्ष थाळी बनवण्याची पद्धत प्रत्येक भागात वेगवेगळी असू शकते। अगदी सोपी पद्धत, एकच वाटण, मात्र सर्व भाज्यांची चव वेगळी। एकच वाटण घातलं की चव एकसारखी लागते असं वाटतं का तुम्हाला? नाही, चव एकसारखी लागणार नाही। जेव्हा आपण रस्सा भाजी बनवतो तेव्हा त्या रस्स्याची चव एकसारखी लागते, पण आपण इथं सुक्या भाज्या बनवणार आहोत। आज आपण 7 भाज्या बघणारच आहोत, सोबत कढी पण बनवणार आहे। आणि विशेष म्हणजे जे आपल्या पितरांना आवडते पदार्थ असते ते आवर्जून बनवायला पाहिजे। आणि मला माहिती आहे बरेच लोक जे पितराला आवडते तेच पदार्थ बनवत असतील। आता या कांदा लसूण विरहित भाज्या झटपट कशा बनवायच्या आणि 1 घंट्याच्या आत कशा तयार करायच्या तर सांगते। सर्वात प्रथम आपल्याला आदल्या दिवशी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कापून ठेवायच्या। जे वाटण आहे ते पण वाटून ठेवायचं किंवा ऐन टायमावर वाटण वाटलं तरी चालतं। फक्त भाज्या निवडून ठेवा, स्वच्छ धुवून ठेवा। शेंगदाण्याचा कूट करून ठेवा किंवा खोबरं किसून ठेवा। तर मी गॅरंटी देते तुम्हाला 1 घंट्याच्या आत तुमच्या 7 भाज्या होऊन तुमचा पूर्ण स्वयंपाक रेडी होईल। पण सर्व तयारी अगोदर करून ठेवली तर। तयारी नाही केली तर 2-2.5 घंटे हे पूर्ण जेवण बनवायला लागतात। आता हे बघा, आपल्याला झटपट रेसिपी बनवायची आहे, त्यासाठी आपण कारलं पहिले घेतलं। आता कारलं असतं कडू, मग त्याला मीठ लावायचं आणि लिंबू असं त्याच्यावर पिळायचं आणि मस्तपैकी चोळायचं आणि सर्व भाज्या होस तर ते मुरू द्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि ते कारलं कडू लागणार नाही। आता कारल्याचं काम तिथं झालेलं आहे। आता आपण घेणार आहे बटाटा। आता बटाटा आपल्याला उकडायला साईडला ठेवायचा आहे, म्हणजे आपण बटाट्याची भाजी तर बनवणारच आहे, म्हणून पहिले बटाटा शिजवायला ठेवायचा। मी सर्व भाज्या धुवून ठेवल्या होत्या, कापून ठेवल्या होत्या, नारळ खिसून ठेवलं होतं, किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरसाल तर शेंगदाण्याचा कूट पण अगोदर करून ठेवा। आणि जो ठेचा आहे, जो ठेचा आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा बनवला आहे, फक्त 1-2 असं मिक्सरमध्ये फिरवलं आणि त्याचा जाडसर ठेचा आपण बनवला आहे। आता आपण सर्वात प्रथम भेंडीची भाजी बनवणार आहे। फोडणी एकच आहे सर्व भाज्याला, फक्त कोणत्या कोणत्या भाज्यामध्ये जिरं टाकलेलं नाही, नाहीतर फोडणी सेम आहे। राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि जी भाजी आहे ती भाजी। पण भेंडी आहे तर थोडी चिकट होते, मग त्यासाठी काय करायचं, आमचूर पावडर टाकायचं। आमचूर पावडर नसेल तर थोडंसं लिंबू टाकायचं, लगेच त्याचा चिकटपणा दूर होतो। आता फोडणी घालून झालेली आहे ती साईडला ठेवायचं। 4 गॅस आहे म्हणून फायदा खूप आहे। प्रत्येक भाज्याला फोडणी घालून ठेवायची। भाज्या 10-10, 15-15 मिनिटांमध्ये होऊन जातात, कारण की पूर्ण भाज्या मी त्या पाव किलो घेतलेल्या आहे। सर्व भाजी पाव किलो आहे। आता ही दुसरी फोडणी करत आहे। हिच्यात तेल, राई, हिंग, जिरं आणि जी हिरवी चटणी आपण वाटलेली आहे, फक्त कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटलेली आहे। थोडंसं मीठ टाका कधी वाटताना। आता हे बघा, हिच्यात थोडीशी कोथिंबीर आणि जे ओलं नारळ आहे ते टाकलेलं आहे आणि हे डांगर टाकलेलं आहे। डांगराचं जे साल्ट आहे ते काढायचं अजिबात नाही, कारण की नाही काढलं तर अजून चव जास्त या डांगरामध्ये येते। आता इथं मीठ टाकलं, हळद टाकलं आणि हे मस्तपैकी हलवून घ्यायचं। सर्व भाज्याला फोडणी करून द्यायच्या की त्या भाज्या पटापट शिजतात आणि हलवत राहायचं। असं नाही फोडणी दिली की बाजूला झालं, नाही, हलवत राहायचं। आता इथं पाण्याचा शिपकाडा मारत आहे, नाही मारला तरी चालतो, त्या वाफ येऊन शिजतं। पण मी एकसाथ सर्व भाज्या करत आहे तर थोडा थोडा शिपका मारत आहे, कारण की भाज्या जळायला नको, माझं लक्ष थोडं इकडं तिकडं झालं म्हणून पाण्याचा थोडा थोडा शिपका मारत आहे। आता तिसरी भाजीची फोडणी चालू आहे आपली। तिकडं भेंडीची भाजी होत आली, इकडे डांगरची भाजी पण होत आली, तिकडे बटाटे शिजलेले आहे। आता ह्या तिसऱ्या भाजीला आपण फोडणी देत आहे। ती भाजी कोणती आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच। आता हिच्यामध्ये पण आपण राई, हिंग,
चटणी हे सर्व टाकत आहे। बघायला असं वाटतं की 7 भाज्या म्हणून माणूस घाबरू पण शकतं, कारण की एवढ्या भाज्या कशा करायच्या। पण खरं सांगते, पहिले तयारी केल्यानंतर काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे। फक्त फोडणी द्यायची आहे आणि थोडं लक्ष द्यायचं आहे। 10 मिनिटं गॅस 4 असेल किंवा 3 असेल तर पटकन भाज्या होईल। आता गवार चांगला परतून घ्यायचा, म्हणजे ती भाजी अजून चविष्ट लागते। जी भेंडीची भाजी आहे त्याच्यात आपण मीठ टाकलेलं आहे, पण ते शूट झालं नाही। मीठ अगोदर का टाकलं नाही, कारण की त्याचा चिकटपणा दूर होतोच मीठ टाकू शकत नाही। आता ते परतून घेतलं की त्याच्यामध्ये थोडीसं हळद मीठ टाकायचं आहे आणि छानपैकी अजून परतून द्यायची। थोडं पाण्याचा शिपका मारायचा आणि साईडला शिजू द्यायची। पाण्याचे शिपके नाही मारले तरी वाफतच या भाज्या बनतात, सुक्या भाज्या। तिकडे डांगर पण आता होत आलेला आहे, इकडे गवार होईल आता। तिकडे भेंडी रेडी आहे, भेंडी झाल्यासारखीच आहे। आता याच्यामध्ये आपण खोबरं, आता इथं धनिया पावडर टाकलेली आहे थोडी अजून चव येण्यासाठी। कोथिंबीर आणि खोबरं टाकायचं। भेंडीची भाजी रेडी। जेव्हा तुम्ही या भाज्या खासाल तेव्हा तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही याच्यात आपण कांदा लसूण वापरलेला नाही, किंवा कोणत्याही भाजीमध्ये आपण टमाटर सुद्धा वापरलेलं नाही। भाजी खायला खूपच छान लागते, कारण की आपण मनापासून आपल्या पित्रासाठी जेवण बनवतो तेव्हा त्या भाज्यामध्ये आपलमती चव उतरते। आता इथं बघा भेंडीची भाजी रेडी आहे। सर्वच भाज्या 10-15 मिनिटांमध्ये झाल्या होत्या, खूप पटकन झालेल्या, कारण की सर्व तयारी करून ठेवली होती म्हणून। इथं जो भोपळा आहे म्हणजे डांगर आहे, हे डांगर पण शिजलेलं आहे। आम्ही भोपळा पण म्हणतो किंवा डांगर पण म्हणतो। गवारीच्या भाजीमध्ये आपण धनिया पावडर टाकलेली आहे, कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकलं। ओलं खोबऱ्याच्या ऐवजी आपण शेंगदाण्याचा कूट ह्या गवारीच्या भाजीमध्ये टाकला तर अजून गवारीची भाजी चांगली लागते। पण माझ्याकडं शेंगदाणेच नव्हते खरं म्हणायचे म्हणजे, आणि आणायला तिकडं बाहेर जावं लागतं दूर। इथं जवळपास काही चांगले शेंगदाणे भेटत नाही, म्हणून काही शेंगदाणे आणले नव्हते। आता इथं बघा भेंडी पण रेडी आहे, गवार पण रेडी आहे आणि भोपळा पण रेडी आहे। 3 भाज्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। तशाच पुढच्या झटपट आपल्या भाज्या होणार आहेत। तुम्ही बघाच किती सोपी पद्धत आहे। भाज्या तर आपल्या होतच राहणार आहे, कारण की पद्धत एकच आहे। गणपती बाप्पा गेले की लगेच पितृपक्ष सुरू होते। कंप्लीट 15 दिवसासाठी हा पितृपक्ष असतो, आणि या 15 दिवसामध्ये कोणतं पण चांगलं कार्य जे शुभ कार्य असतं ते आपण करू नाही शकत, पण आपण करू शकतो। जे आपले पितृ आहेत त्यांना छानपैकी जेवण बनवून, त्यांचे आवडते पदार्थ बनवून त्यांचा आशीर्वाद आपण घेऊ शकतो। आता इथं आपण चवळीची भाजी बनवली आहे, फोडणी तीच दिलेली आहे। आता थोडंसं पाणी टाकून याला थोडंसं शिजू द्यायचं। आता इथं आपण कारल्याची भाजी बनवणार आहे। आता 10-15 मिनिटं झाले असन कारला आपण भिजत घातलं होतं। आता त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं, म्हणजे जो कडूपणा आहे तो बाहेर निघून जाईल। आणि फोडणी तीच आहे, जी आपण सर्व भाज्याला फोडणी दिली तीच फोडणी द्यायची आहे। फक्त मीठ टाकायचं नाही, कारण की आपण तिच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलं होतं पहिले। आता फक्त त्याचं पाणी काढलं, पण त्या जे कारला आहे तिच्यामध्ये मीठ आहे म्हणून अजिबात मीठ टाकायचं नाही। टाकलं तर पूर्ण कारलं खारट लागेल। फक्त कारलं जे आहे ना ते चांगल्या प्रकारे परतू द्यायचं, आणि याच्यामध्ये आपण फक्त जो गुळ चिंच आहे त्याची चटणी घालणार आहे। म्हणजे जी पेस्ट मी बनवली होती पाणीपुरी करायला तेव्हा ती आहे माझ्याकडं, ती मी घालणार आहे। पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करा, थोडासा गुळ घाला आणि चिंच घाला, की अजून चव भन्नाट लागेल, एकदम छान कारलं बनेल। जेव्हा कांदा असतो कारल्यामध्ये तेव्हा त्या कांदा त्याला गोडवा आणतो आणि ते कारलं अजिबात कडू होत नाही। पण चिंच गुळ घातल्यानंतर अजिबात कडू लागणार नाही कारलं, ती कांद्याची बरोबरी करणार। आता हे बघा आपल्या 4 भाज्या रेडी आहे आणि 5वी पण भाजी रेडी आहे। याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण की हळद विसरले होते ते टाकायला मी। आणि खोबरं, कोथिंबीर, भाजी रेडी कारल्याची, पण अजिबात कडू भाजी
झालेली नव्हती. आता आपण 6वी भाजी बनवणार आहे. मेथीची भाजी बनवणार आहे. ज्या हिरव्या भाज्या आपण घेतलेल्या होत्या, पण एक पालेभाजीचा पण हिच्यामध्ये मान असतो, म्हणून कोणती पण जी तुमची आवडती पालेभाजी असेल, तुमच्या पित्राला आवडती असेल ती पालेभाजी घ्यायची आणि ती बनवायची. तर आपण हिरवी मिरची जास्त वापरायची, ओलं खोबरं वापरायचं, मीठ हळद आणि ते छानपैकी परतू द्यायचं आणि हिच्यामध्ये अशी मेथीची भाजी टाकायची आणि मेथीची भाजी पण छान परतू द्यायची. म्हणजे हिच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. थोडीशी वाफ येऊ द्यायची की भाजी रेडी आहे. जास्त शिजवायची नाही. जास्त शिजली पण भाजी तर चांगली लागत नाही. तर आपली मेथीची भाजी पण रेडी झालेली आहे. आता फक्त आपली बटाट्याची भाजी राहिलेली आहे, ती लास्टमध्ये आपण करणार आहे. आता ह्या 6 भाज्या रेडी झालेल्या आहे आणि जी 7वी भाजी आहे ती आता बनवत आहे. आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देत आहे. याच्यामध्ये आपण राई, हिंग, कढीपत्ता, हिरवा ठेचा बस एवढेच घातलेलं आहे. पण हिच्यामध्ये उडदाची डाळ आहे ती पण घालू शकतो, त्यानं पण अजून चव येते. जी लाल मिरची आहे ती पण घालू शकतो, पण मी नाही घातलेली. मी साधी सिंपल भाजी ठेवलेली आहे आणि मीठ हळद बस असं परतून घ्यायचं आणि थोडं 5 मिनटं त्याला वाफ येऊ द्यायचं. आपली बटाट्याची भाजी पण रेडी आहे. आता इथं आपण आळूच्या वड्या बनवणार आहे. पण आळूच्या वड्या बनवताना थोडीशी मिस्टेक झाली होती, कारण की खूप रेसिपी बनवले, खूप धावपळ झाली होती म्हणून थोडं. आणि त्याच्यात शूट पण करायचं आहे. शूट करायला 1 घंट्याचं काम 2 घंटे लागतात, हे लक्षात घ्या. आता याच्यात आपण बेसन, थोडं तांदूळाचं पीठ, हिरवा ठेचा, हळद, मीठ, जिरं पण टाकलेलं आहे, याच्यामध्ये ओवा पण टाकलेला आहे आणि तीळ पण टाकलेलं आहे. आता हे मस्तपैकी पाणी टाकून याचं बॅटर तयार करायचं. पण हे बॅटर थोडंसं पातळ झालं होतं माझ्याकडून. आणि याच्यात ही चटणी टाकलेली आहे आपण गुळाची आणि चिंचची. पण थोडं बेसन टाकून मी केलं होतं घट्ट, पण एका ज्या वडीला आहे ते थोडंसं पातळच लावलं, त्यांना एवढं काही प्रॉब्लेम नाही. पण थोडं जाड असलं तर एकदम परफेक्ट बनतात जे मिश्रण. आता इथं बघा, चाळणीला तेल लावायचं आणि असं 20-25 मिनटं याला वाफ द्यायचे. तर आपली आळूची वडी पण रेडी आहे. आता जास्त व्हिडिओ दाखवत नाही, कारण की मोठा होतो म्हणून. ज्या मेन भाज्या होत्या, भाज्याच्या रेसिपी होती, त्याच मी चांगल्या प्रकारे शूट केलं. नंतर थोडं शूट केलं. आता इथं मी जे पालक भजी बनवत आहे, मिरच्याची भजी पण बनवणार आहे, पुऱ्या पण झालेल्या आहे आणि ती आळू वडी आहे ती पण तळून घ्यायची आहे. तर आपला जे तळणीचा प्रकार आहे तो पण रेडी आहे. आता इथं आपण कढी बनवणार आहे. त्यासाठी आपण एका टोपामध्ये तेल टाकलं, राई, जिरं आणि मेथीचे दाणे, 2-3 लवंग, हिंग आणि कढीपत्ता, मीठ, हळद आणि हे छानपैकी परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये दही आणि बेसन ते मिक्स केलं होतं आणि ते परतून घ्यायचं की आपली कढी पण रेडी झालेली आहे. आता इथं जी मी खीर बनवत आहे, इथं गव्हाची खीर बनवतात किंवा तांदूळाची खीर बनवतात, पण मी शेवळ्याची खीर बनवली आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. मग कशी वाटली तुम्हाला
पितृपक्षाची थाळी अगदी सोपी पद्धत आहे. 1 घंट्याच्या आत स्वयंपाक बनतो सर्व तयारी केली तर.